हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया ॲडिशन प्रॅक्टिस तुमच्या पेज नंबर 75 वरील. तर क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ टेन्स अँड युनिट्स अँड ॲड. आता ॲडिशन करायचे आहे म्हणजे प्लस साइन, परंतु टेन्स आणि युनिट्स काढायचे आहेत. तर इथे 12 आहे म्हणून 110 हा 110 काढला आणि 2 युनिट्स इथे काढले 1 2 प्लस याचे 3 युनिट्स इथे काढले. तर टोटल इथे किती होतील? हा 110 इथे असाच ठेवला, हे 2 युनिट्स आणि हे 3 युनिट्स म्हणजे इथे 5 युनिट्स झाले. म्हणजे 110 आणि हे इथे 5 युनिट्स आहेत 1 2 3 4 5. म्हणजे आन्सर आलं 110 आणि हे 5 युनिट्स म्हणजे 15. तसंच इथे 11 म्हणजे काय आहे? इथे 110 आहे, 10 प्लेसला 1 आहे म्हणून इथं 110 काढायचा. तर इथे आपण 10 बिट्स असे काढायचे तुम्ही आणि इथे 1 युनिट काढायचा प्लस हे 3 युनिट्स 1 2 3. मग इक्वल टू काय येईल? हा 110 तर येईलच आणि हे 1 आणि हे 3 युनिट्स म्हणजे 1 2 3 4 युनिट्स येतील. म्हणजे 110 आणि 4 युनिट्स म्हणजे आन्सर येईल 110 4 युनिट्स म्हणजे 14. तसंच इथं 15 म्हणजे तुम्ही हा 110 काढायचे, त्याच्यावरती असे हे 10 बिट्स काढा. त्याच्यानंतर 5 युनिट्स 1 2 3 4 5 आणि प्लस हे 5 युनिट्स 1 2 3 4 5. तर टोटल किती होतील? हा 110 तर इथे येईलच, इथं टेन्स काढा, असे 10 असे बिट्स काढा आणि हे 5 आणि हे 5 आणि 5 किती होतात? तर 10 होतात. म्हणजे 10 म्हणजेच आणखीन एक 110 येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हे 2 टेन्स म्हणजे काय? 20. कसं काय? 2 टेन्स म्हणजे टेन्स प्लेसला 2 आणि युनिट प्लेसला 0. तर युनिट इथं नाही येत म्हणजे 0. आणि जेव्हा 10 बिट्स झाले म्हणून आपण त्याचा 1 टेन्स काढला इथे. आता इथे आपण शिकूया 13 प्लस 4. 13 110 आहे इथे म्हणून हा 110 काढला. हे असे 10 बिट्स काढा, त्याच्यावर 3 युनिट्स काढा, हे 3 युनिट्स प्लस इथे 4 युनिट्स इक्वल टू हा टेन्स तुमचा आला. इथे हे 10 बिट्स काढा आणि इथे हे 3 युनिट्स आणि 4 युनिट्स 1 2 3 पहिले 1 2 3 4 हे नंतरचे. तर टोटल झाले हा 110 इथे आला टेन्स प्लेसला. युनिट्स किती? 1 2 3 4 5 6 7 युनिट्स म्हणजे आन्सर आलं 17. आता नेक्स्ट आहे तर ॲडिशनच आहे ॲड बाय एनी कन्व्हिनियंट मेथड. कन्व्हिनियंट मेथड म्हणजे तुम्हाला जी योग्य वाटते, सोपी वाटते त्या मेथडनी म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला हे ॲडिशन कंप्लीट करायचे. तर इथे पहिली ॲडिशन आहे 8 प्लस 6. सिंपल असते ते. 8च्या पुढे 6 काउंट करायचे. म्हणजे आता हे तुमच्याकडे इथे 8 आहेत तर त्याच्या पुढे हे 3 हे 6 आहेत. तर तुम्ही काउंट करायचे 8 नंतर 9 10 11 12 13 14 म्हणजे आन्सर आलं 14. तर आता इथे 6 आहे प्लस 9 आहे तर तुम्ही 6च्या पुढे हे 9 काउंट करायचे. हे किती आहेत? हे 5 6 7 8 9. तर तुम्ही 6 नंतर काउंट करा 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे आन्सर आलं 15. ही सिंपल मेथड आहे काउंटिंग फॉरवर्डची. तसं तुम्ही काउंटिंग करू शकता ॲडिशनचं. पण होते काय, इथे 6 हा स्मॉल नंबर होता, 9 हा बिग नंबर होता. तर बिग नंबरपासून स्मॉल नंबर काउंट करायचा. म्हणजे आता समजा हे 5 प्लस 8 आहे तर यातला 5 स्मॉल आहे आणि 8 बिग आहे. तर 8 आपण दडवून घ्यायचे आणि 5 बाहेर काढायचे आणि 8च्या पुढे काउंट करा 9 10 11 12 13 म्हणजे आन्सर येईल 13. इथं पण सेम 8 स्मॉल आहे, बिग 9 आहे. तर 9 तुम्ही दडवून ठेवा. हे 9 दडवून ठेवले आणि बाहेर काढले ते 8. तर काउंट करा 9च्या पुढे 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे आन्सर आले 17.
आता इथे 3 + 9 करायचं आहे. तर 9 आहे हा बिग नंबर आहे, तो 9 दडवून ठेवायचा. हे 9 दडवून ठेवले आणि 3 बाहेर काढले. तर 9च्या पुढे काउंट करायचं 10, 11, 12 म्हणजे आन्सर येईल 12. तर बिग नंबर दडवून ठेवायचा आणि नंतर काउंट करायचं. का असं का करायचं? कारण की आपल्याला वेळ कमी लागेल काउंटिंग करायला. जर तुम्ही स्मॉल नंबर 3 जर असा लपवला आणि 9 बाहेर काढले तर हे सगळं काउंट करायला वेळ लागेल. समजलं? तसंच इथे 7 + 8 करायचंय. हे कसं कराल? तर 8 आपण बिग नंबर आहे तो दडवून ठेवला आणि 7 हे बाहेर काढले. तर 8च्या पुढे काउंट करा 9, 10, 11, 12, 13, 14, 15 म्हणजे आन्सर आलं 15. तसंच इथे 8 + 4 करायचं आहे. आता हे तुमचे 8 दडवून ठेवले आणि 4 बाहेर काढले. तर 8च्या पुढे काउंट करा 9, 10, 11, 12 म्हणून आन्सर आलं 12. 5 + 5 सिंपल आहे. तुमच्या एका हाताची बोटे किती आहेत? फिंगर्स 1, 2, 3, 4, 5 आणि दुसऱ्या हाताचे फिंगर्स आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि हे 5 आणि हे 5 किती होतात? काउंट केले तर तुम्ही 10 होतात. म्हणजे आपल्या दोन्ही हाताचे फिंगर्स नेहमी 10 असतात. थ्री + 8 तर 8 मोठा आकडा आहे तो दडवून ठेवला आणि 3 बाहेर काढले आणि 8च्या पुढे काउंट करा 9, 11, 12 म्हणून आन्सर येईल 12. तर 7 + 9 याच्यातील 9 तुम्ही दडवून ठेवले आणि 7 बाहेर काढले. हे 7 आहेत, हे 5 आणि याच्या पुढे 6 आणि 7. तर 9 नंतर काउंट करा 10, 11, 12, 13, 14, 15, 16 तर आन्सर काय येईल? 16. आता 12 + 7 12 तुम्ही दडवून ठेवा आणि त्याच्या पुढे 7 काउंट करा म्हणजे काउंटिंग फॉरवर्ड. हे 7 आहेत. मग 12 नंतर येईल 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आन्सर आले 19. तसंच 13 + 5 तर 13 तुम्ही दडवून ठेवले आणि 5 बाहेर काढले. तर 13च्या पुढे काउंट करा 14, 15, 16, 17, 18 आन्सर आले 18. 12 + 5 तर 12 तुम्ही मोठा आकडा दडवून ठेवला, 5 बाहेर काढले. 12 नंतर काउंट करा 12च्या पुढे 13, 14, 15, 16, 17 आन्सर आले 17. 15 + 4 आता हे तुम्ही कसे कराल? 15 मोठा युनिट आहे तर ते दडवून ठेवलं आणि 4 बाहेर काढले. तर 15च्या पुढे काउंट करा 4, 16, 17, 18, 19. तसंच 11 + 7 आता 11 बिग नंबर आहे तो आपण दडवला आणि 7 हे बाहेर काढले. तर 11च्या पुढे काउंट करा 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 12 + 6 आता 12च्या पुढे 12 दडवून ठेवा आणि 6 बाहेर काढा. तर तुम्ही 12 नंतर काउंट करा 13, 14, 15, 16, 17, 18 तर आन्सर येईल 18. आता 16 + 4 हे आपले 16 आपण दडवून ठेवले आणि 4 बाहेर काढले. तर 16च्या पुढे 4 काउंट करा 17, 18, 19 आणि 20. आता 17 + 2 17 दडवून ठेवा आणि 2 बाहेर काढा. 17च्या पुढे 2 काउंट करा 18, 19 आन्सर आले 19. 11 + 5 11 दडवून ठेवा आणि 5 बाहेर काढा हे आणि तर 11च्या पुढे 5 काउंट करा 12, 13, 14, 15, 16 आन्सर आले 16. 10 + 3 10 आहे 10 दडवून ठेवा आणि त्याच्या पुढे 3 काउंट करा 10 नंतर 11, 12, 13 तर आन्सर आले 13. हाय फ्रेंड्स, ओपन युअर नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 3 राईट अप्रोप्रिएट नंबर्स इन द एम्प्टी सर्कल्स. इथे सर्कल आहे तो एम्प्टी आहे
तर त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट नंबर म्हणजे योग्य नंबर लिहायचा आहे. आता 8 + 8, 8 + 8 किती असतं? 8 आणि हे 8, 8च्या पुढे काउंट करा. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तर आन्सर आहे इथे 16. आता गंमत कशी आहे? 11 + 5 किती असतं? 11च्या पुढे 5 काउंट करा. 12, 13, 14, 15, 16, 16च आहे. तसंच 9 + 7 कराल तरी 16 येईल आणि 6 + 10 कराल तरी 16च येईल. तुम्ही करून पहा. तसंच 10 + 1 किती येईल? 10च्या पुढे +1 11, मग इथे 11 आन्सर येईल. तसंच 4 + 7 तुम्ही कराल तरी 11च आन्सर येईल. 8 + 3 कराल तरी 11 आन्सर येईल. 5 + 6 कराल तरी 11च आन्सर येईल. तसंच अजून एक एक्झाम्पल आहे. राईट अप्रोप्रिएट नंबर्स इन द एम्प्टी बॉक्सेस. इथे एम्प्टी बॉक्सेस आहेत, इथे 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 इथे. तर आपल्याला काही नंबर्स लिहायचे आहेत. तर 8 + 6 = 14 आहे. 8 आणि 6ची बेरीज केली प्लस ॲडिशन केली तर 14 येते. मग आता आपल्याला 4 प्लस किती ॲड केले तर 14 येईल? सांगा पाहू. 4 मध्ये जर आपण 10 ॲड केले तर 14 येईल, बरोबर ना? तसंच 10 मध्ये अजून इथे 4 ॲड केले तर 14 येईल. करून पहा. तसंच इथे आता इथे काय येईल? 14 येण्यासाठी अजून आपल्याला काय आयडिया येईल? तर 7 + 7 जरी केले, 7 + 7 तुम्ही करून पहा, 14 येईल. 9 + 8 काय येतं? तर 17. तसंच 13 + 17 येण्यासाठी काय करावं लागेल? मग 13च्या पुढं 13 आणि 17 याच्यात फरक काय आहे? 14, 15, 16, 17 म्हणजे 4 येईल इथे 4. तर हे 13 + 4 17. मग 11 आणि 17 ह्याच्यात काय फरक आहे? 11 नंतर 12, 13, 14, 15, 16 आणि हे 17 म्हणजे 6. 11 + 6 येईल 17. तसं इथे आपण काय लिहूया? 10 + 7 पण लिहू शकतो. म्हणजे आपल्याकडे हे 10 आहेत प्लस 7 आहेत. 10 + 7 केले तर 17 येतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 4. राईट अप्रोप्रिएट नंबर इन इच बॉक्स अँड सॉल्व. या बॉक्समध्ये नंबर लिहा आणि सॉल्व करा. 1. नीला हॅड 11 मार्बल्स. नीला नावाची मुलगी आहे, तिच्याकडे 11 मार्बल्स आहेत. मार्बल म्हणजे गोल गोल गोट्या खेळायच्या. तर म्हणून आपण 11 लिहूया इथे. सीमा गेव हर 5 मार्बल्स. सीमानं काय केलं? अजून तिला 5 मार्बल्स दिल्या म्हणून इथे 5 लिहूया. म्हणजे तिच्याकडे 11 होत्या नीलाकडे, अजून 5 दिल्या म्हणजे यांची ॲडिशन होईल. म्हणजे आपण एकत्र केल्या, ॲडिशन केली. हाऊ मेनी मार्बल्स आर विथ नीला नाव. नीलाकडे आता किती मार्बल्स असतील? म्हणजे 11 + 5 इतके असतील. 11च्या पुढे 5 काउंट करा. 12, 13, 14, 15, 16 म्हणजे 16 मार्बल्स ह्या नीलाकडे येत असतील. तसंच इथे रीमा हॅड 14 बुक्स. म्हणून आपण इथे 14 लिहूया. शी गॉट 6 बुक्स ॲज प्राइज. तिला प्राइजमध्ये अजून 6 बुक्स मिळाले. मग हाऊ मेनी बुक्स डज रीमा हॅव. आता तिच्याकडे टोटल किती बुक्स आहेत? म्हणजे पहिला 14 होत्या, 6 तिला प्राइजमध्ये मिळाल्या म्हणजे ह्यांची तिला अजून ॲड झाल्या म्हणजे ह्याची ॲडिशन केली 14 + 6 तर हे येईल आन्सर टोटल. म्हणजे 14 नंतर हे 6 काउंट करा. 15, 16, 17, 18, 19, 20 तर आन्सर येईल 20. तसंच खाली इथे वीणा हॅज 12 बनानास. वीणाकडे काय आहे? 12 बनानेस आहेत. केतकी हॅज 6 बनानास. केतकीकडे 6 बनाना आहेत. हाऊ मेनी बनानास ऑल टुगेदर. टोटल बनाना किती झाले असं विचारलं. म्हणजे 12 + 6 यांची ॲडिशन करावं लागेल. 12ची आणि 6ची. 12च्या पुढे हे 6 काउंट करा. 13, 14, 15, 16, 17, 18 तर आन्सर आले 18. सुजाता हॅज 13 बीड्स. सुजाताकडे 13 बीड्स आहेत. श्वेता हॅज 5 बीड्स. श्वेताकडे 5 बीड्स आहेत.
व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बीड्स. आता टोटल किती झाले, सुजाताकडचे 13, श्वेताकडचे 5. टोटल काय, टोटल काढायचे म्हणजे ऍडिशन करावे लागेल. 13 + 5. मग 13च्या पुढे 5 काउंट करा. 14, 15, 16, 17, 18. आन्सर आले 18. ओके, सी यू, बाय.